हरिओम. आज आपण भारत चीन मध्ये मधील झालेली चकमकी, गलवान प्रांतातील जी जी प्रसंग घडला जो प्रसंग घडला त्याच्याबद्दल आपण गोष्ट बघणार आहोत, प्रसंग बघणार आहोत. स्क्रीन शेअर करतो. तर भारत आणि चीन याच्यामधले हे जरी चकमकी आपण म्हटलं तरी खरं तर हा युद्धच, म्हणजे हे युद्धच म्हणायला हवं. यापूर्वी पण चीनसोबत जे झालेलं युद्ध होतं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1962 साली ते युद्ध झालं होतं. पण तेच फक्त युद्ध झालं आणि असं असं बातम्यांमध्ये किंवा असं प्रचारित करण्यात आलं आपल्याच सरकारद्वारे त्यावेळेसच्या, की आपण ते युद्ध जिंकू नाही शकलो वगैरे. त्यांच्याच खरं तर त्या सरकारच्या चुकीमुळे ती गोष्ट घडून आली होती ती. आणि त्याच्यानंतर अजून एक युद्ध झालं होतं 1967 मध्ये, 1967 मध्ये. ते युद्ध आपण जिंकलं होतं, पण त्याच्याबद्दल जास्ती बोललं जात नाही. आणि ते काय म्हणूया आपण, पॉलिटिक्स किंवा राजकारणामुळे ते ना युद्ध असं, जी घडलेली घटना होती चांगलीच घटना, म्हणजे आपण जिंकलो होतो ते युद्ध, ते दाबण्यात आलं. त्याच्यानंतर आपल्या दोन देशांमध्ये थोडेसे असे म्हणजे काय म्हणूया आपण, ऑन अँड ऑफ रिलेशन असंच होतं. तर तसंच पुढे ते वाढू नये म्हणून त्यांनी काय काय करार केले, दोन्ही देशांनी, आपल्या भारत आणि चीननी. पण ते काय कधी ते चांगलं असायचं, कधी तिकडे गडबडी व्हायच्या. तसंच कोविडच्या काळाच्या पूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये देखील एक अशीच चकमक झाली होती. तर चकमकीचं कारण असं, म्हणजे तिकडे कसं आहे की एक करार केलेला आहे त्यांनी, डील साईन केले किंवा असं अंडरस्टँडिंग, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, की तिकडे नो वेपन्स आहेत किंवा नो फायर आर्म्स त्या एरियामध्ये. मी पुढे मॅप दाखवीनच. त्या एरियामध्ये फायर आर्म्स नाही म्हणून तिकडे मी वॉर असं न लिहिता किंवा युद्ध असं न म्हणता चकमक म्हटलं, कारण की ऑफिशियल डॉक्युमेंटेशनमध्ये पण क्लॅश किंवा स्कर्मिश किंवा चकमक असंच म्हटलेलं आहे. आपण पुढे बघूया. तर जून जे 2020चं जे झालं होतं तिकडे 3 रेजिमेंट्स आपले कार्यरत होते. एक बिहार रेजिमेंट, एक आर्मी मेडिकल कोर आणि पंजाब रेजिमेंटचे काही म्हणजे तुकडे असतात, सैन्य तुकडी तिकडे ते म्हणजे अपॉइंटेड होते. लडाख जे आपलं युनियन टेरिटरी आहे तिकडे, आणि गलवान हे एरिया आहे तिथली. तर आता सुरुवात कशी झाली ही, की 2020मध्येच आहोत आपण. तर 5 मेला पँगॉंग सो नावाची एक एरिया आहे, तिकडे एक छोटीशी झडप झाली होती. स्कर्मिश, म्हणजे इंग्लिशमध्ये स्कर्मिश म्हणतात, तिकडे एक झडप. आणि त्या त्याच्या पुढच्या, म्हणजे ते एक असं आपण म्हणतो ना की एक ठिणगी होती ती. 5 मेच्या दिवशीचं जे झडप होती बॉर्डरमध्ये, दोन्ही पार्टीज, म्हणजे आपले इकडचे भारतीय सैन्य आणि त्यांचं चायनीज PLA, म्हणजे पीपल्स लिबरेशन ऑफ आर्मी, त्यांच्यामध्ये अशी झडप झाली होती. तर 6 मेला एक पॉईंट आहे KM120. आकडा महत्वाचा नाही, जस्ट एक नाव म्हणून आहे. तिकडे मेडिकल इन्स्पेक्शन रूम सेटअप केली आपण, आणि तिकडे स्ट्रेचर्स, ऑक्सिजन सप्लायचे इक्विपमेंट, सगळे त्याचे टिपिकल हॉस्पिटल सारखं, छोटंसं मेकशिफ्ट हॉस्पिटल सारखं केलं. आणि असेच पुढे गोष्टी घडत गेल्या. 9 मेच्या दिवशी खूप हाय लेवल मीटिंग्स झाल्या दोन्ही साईडकडनं. आणि बऱ्याच वेळेला ती मीटिंग झाली, म्हणजे महिन्याभरात, मेच्या महिन्याभरात. ती मीटिंग अनेकदा, अशा प्रकारची मीटिंग अनेकदा घडल्या. आणि जसं म्हटलं आता आधी, ऑगस्ट 2017मध्ये पण एक क्लॅश, असेच एक झडप झाली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता खरं यूट्यूबवरती, आणि मीडियाने तो भरपूर व्हायरल केला होता. त्याचा एक स्नॅप आहे हा. हे जे काय म्हणतात, डावीकडचे जे ऑफिसर आहेत ना ते आपले आहेत, आणि तिकडचे सगळे ते चायनाचे आहेत. पण तुम्ही बघू शकता की चायनाची लोक जी आहेत ना ती पूर्ण हेल्मेट, त्यांच्याकडे ते काय म्हणूया ते म्हणजे अँटी किंवा रायट गिअर ज्याला म्हणतात, ते सगळं त्यांच्याकडे इक्विपमेंट सगळे तयारीशी आले होते ते तेव्हाही. आणि मग थोडं 2-3 वर्ष थोडेसे थंड गेले, पण तिसऱ्या वर्षी पुन्हा तसं झालंच. तर ही ती डिस्प्युटेड एरिया म्हणतो ना आपण, जिकडे गोष्टी जरा सेन्सिटिव्ह आहेत. जी लाल लाईन दिसते तुम्हाला, ती ज्याच्याकडे, आणि तिकडे त्याच्या अलीकडे अक्साई चीन लिहिले, ती 1962च्या युद्धानंतर चीननी केलेलं जे आक्रमण होतं त्याच्यात त्यांनी ते कॅप्चर केलं. म्हणजे
काय म्हणूया आपण त्याला, ते हेच केलंय, चोरलंच आहे आपल्याकडनं, इन शॉर्ट म्हणायला गेलं तर. आणि जे 3 सर्कल दिसत आहेत तुम्हाला, ते म्हणजे तिकडे असे अनेक प्रकारचे झडप किंवा स्कर्मिश होत होते आपल्या आपल्या आर्मीच्या आणि त्यांच्या आर्मीमध्ये. ते मॅपमध्ये मार्क केलेलं आहे. आता हे जे चित्र आहे त्याच्यात ती नदी आहे किंवा एरिया आहे ती पॅनगॉंग सोची, आणि डावीकडची जी आहे ती पांगपूर. ते जरा त्याचं उच्चारण थोडंसं विचित्र आहे, कारण की ते टिबेटियन आणि थोडंसं त्या बाजूचं असल्यामुळे. तर ते तो भाग आहे. आणि त्याच्या जवळपास जर का आपण अल्टिट्यूड जर का बघितली किंवा त्याची उंची बघितली, तर जवळजवळ 14,000 ते 15,000 फुटाच्या उंचीवरती ते आहे. ही जी जागा आहे ती 14,000 फुटाच्या उंचीवरती ते आहे. आणि तिकडे प्रचंड, म्हणजे म्हणायलाच नको, प्रचंड थंडी असते, मायनसमध्ये टेम्परेचर असतं. आणि खूप आवड असते इकडे, समोरचं दिसत पण नाही, अंधार असला ना की समोरचं काही दिसत पण नाही. फुल ब्लॅक असतं तिकडे, आणि एकदम, नाहीतर मग सगळीकडे बर्फ, दुसरं काहीच नाही. तर अशीच म्हणजे द बिगिनिंग जे वरती लिहिलं तसंच आता 1 महिना पुढचं बघूया आपण, की मे मध्ये पूर्ण त्यांची चर्चा वगैरे सगळं झालं. पण 7 ते 14 जून या आठवड्यामध्ये चीनी आर्मीकडनं भरपूर ऍक्टिव्हिटी त्या भागात थोडी जाणवली. की तिकडे आता जसं म्हटलं की टेंट्स त्यांनी सेटअप केले, रीइन्फोर्समेंट्स ते आणत होते. त्यांनी तर हेलिपॅड पण बनवलं होतं तिकडे हेलिकॉप्टर लँड करण्याकरता. आणि 7 जूनला महत्वाचा दिवस काय, कारण की भारत आणि चीन मधलं जे काही डिप्लोमॅटिक रिलेशनशिप आहे त्याचे 70वा वाढदिवस होता. तर ते आपल्या ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये, म्हणजे मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि आर्मीच्या ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये पण त्याचा उल्लेख आहे, की या कारणामुळे आम्ही ते चर्चा करत आहोत. आता तर त्या रिलेशनशिपचा वाढदिवस पण आहे, तर आम्ही ते थांबवण्याचा प्रयत्न करतोय किंवा कमी करण्याचा प्रयत्न करतोय, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय असं. आणि हीच एरिया आहे ना 1962च्या जे युद्ध झालं होतं ना त्याच्याच जवळची, आपण मॅपमध्ये मागे पाहिलं इथं, सेम टू सेम. इथे खाली म्हणजे हे लद्दाख आहे, लद्दाख, लेह आणि जम्मू काश्मीर. ते गिलगिट बाल्टिस्तान पण ते आपलंच आहे खरं, पण ते थोडंसं डिस्प्युटेड आहे. आता येईल ते आपल्याकडे लवकरच, काही काळजी नाही त्याची. आणि हे जे मॅप आहे किंवा हे जे स्नॅप आहे, स्क्रीनशॉट, तिकडे एक ब्लू सर्कल केलेला आहे, निळा सर्कल, आणि तो हायलाईट केलेला आहे की तिकडे ऍक्च्युअल युद्ध झालेलं ची जी जे साईट आहे किंवा ते जे जागा आहे त्याचं ते हायलाईट केलेलं आहे. तिकडे बघू शकतो आपण गालवान नदी जाते, आणि खाली त्यांनी ते चायनीज रोड वगैरे असं लिहिलंय. इकडे इंडियन पोस्ट लिहिलंय, तिकडे न्यू चायनीज पोस्ट लिहिलंय. खरं त्याच्याचमुळे सगळं गोष्टी वाढत गेल्या पुढे. तर 15 जूनला, म्हणजे आपण कसं 7 ते 14 जूनचं जे गोष्टी घडल्या ते आपण पाहिलं, की त्यांनी खूप ऍक्टिव्हिटी वाढवली, टेंट बनवले, अजून त्यांनी ऑब्झर्वेशन पोस्ट पण बनवले. आता बघू आपण 15 तारखेला आपल्याला आपण जे चित्र बघतोय ते कर्नल सरांचं आहे, कर्नल संतोष बाबू, जे त्यांचे काय म्हणू त्या जागेचे किंवा त्या मिशनचे कमांडिंग ऑफिसर होते, त्या सगळ्या जागेचे किंवा एरियाचे. तर चायनीज आर्मीने काय केलं होतं, त्यांनी ऑब्झर्वेशन पोस्ट बनवलं होतं तिकडे, किंवा ऑब्झर्विंग पोस्ट पण म्हणू शकतात, ओपी म्हणतात त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये. की ऑब्झर्वेशन पोस्ट नावाप्रमाणेच तिकडनं आपण भारताच्या साईडकडे बघणार असं. तर हे काय सरांना पटलं नाही, म्हणजे काही कुठलीच गोष्ट पटत नव्हती, पण त्यांनी रातोरात ते उभारलं. जे की अलीकडच्या आठवड्यात ठरलं होतं की असं काही करायचं नाही, म्हणून एस्कलेट करायचं नाही, गोष्टी वाढवायच्या नाही. तर काय झालं की मग सरांनी काय ठरवलं की 75 आपले जवान किंवा सैनिक घेऊन जायचं त्या पोस्टवरती किंवा त्या पॉइंटवरती, आणि तिकडे त्यांना म्हणजे आमोरासमोर जायचं. तर तिकडे काय झालं की ते पीएलए, म्हणजे चायनीज पीएलए किंवा पीपल्स लिबरेशन आर्मी असं त्याचं फुल फॉर्म आहे, त्यांच्या आर्मीला पीएलए म्हणतात. तर पीएलए गेट्स फिजिकल विथ कर्नल सर, म्हणजे थोडी तिकडे अशी ढकलाढकली, आर्ग्युमेंट किंवा थोडासा वादविवाद तिकडे झाला, आणि तो जरा हातापाईवरतीच गेला. तर सरांनी कणखरपणे त्यांना सांगितलं की यू अँड युअर मेन गो बॅक अँड वी विल ऑल्सो गो बॅक. तरी पण त्यांनी काय ऐकलं नाही. पीएलएच्या सैनिकांनी, म्हणजे चायनीज सैनिकांनी थोडंसं ढकलाढकली सुरूच होती. आणि खूप म्हणजे ते वाईट साईड बोलत होते, मिसबिहेव ज्याला आपण म्हणतो, मिसबिहेव करत होते. आणि हे काय त्यांच्या म्हणजे सरांचे जे ज्युनियर्स होते किंवा त्यांचे जे सैनिक होते, आपले सैनिक, त्यांना ते काय पटलं नाही. तर तिकडे ना थोडंसं परिस्थिती जरा अजूनच अवघड होत गेली. आणि मग ते म्हणजे ऑल आउट फुल, म्हणजे हातापाय, म्हणजे फायटिंगच सुरू झाली तिकडे. पण आपण फायटिंग करत होतो, म्हणजे हातापायांनी फाईट करत होतो, किंवा आपण म्हणूया की मारा करत होतो. पण चायनाच्या बाजूने ते तयारीनिशी आले होते पूर्ण, की ते पूर्ण आपल्याला तो बळकवायचीच आहे ती जागा जणू काही.
पण मात्र ते सगळे डिप्लोमॅटिक आणि राजकारण आणि ते सगळं राजकीय जे काय असेल, नो फायर आर्म्स, नो वेपन्स वगैरे, ते सगळं त्यांनी ते मान्य करत होते, पण थोडासा त्यांनी लूप होल शोधून काढला होता. तर ते काय करत होते, विटा आणि दगड घेऊन यायचे. ते आले होते आणि नंतर त्यांनी ते फेकणं सुरू केलं, विटांचा वर्षाव अशा प्रकारे. आणि मग ते पण त्या याच्यात काय झालं, फायटिंगमध्ये सगळ्या म्हणजे प्रॉपर मारामारीच सुरू होती. दोन लोक म्हणजे असे 100-100 एका बाजूने 100, एका बाजूने 100, आणि झाले त्यांची भिडत. तर त्याच्यामध्ये त्यांच्या पीएलएचा सीईओ म्हणजे चायनाचा जो सीईओ होता, म्हणजे कमांडिंग ऑफिसर, जेच म्हणजे जसं कर्नल सर आपले आता जे चित्र बघतोय ते सर, त्यांच्या इक्विव्हॅलंट चायनाच्या बाजूचे. तर तो आणि त्यांचा चायनीज इंटरप्रिटर म्हणजे तो मधला जो मीडिएटर आपण म्हणूया, ते दोघं जण भयंकरच इंज्युअर झाले. म्हणजे त्यांच्या डोक्याला खूप मारा लागला होता आणि रक्त वाहत होतं, आणि ते म्हणजे ऑलमोस्ट बेशुद्धच, म्हणजे मरायलाच टेकले होते जवळजवळ, खूपच बेशुद्ध होते ते. कारण की ती फाईट तेवढ्या इंटेन्सिटीची झाली होती इकडं. आणि म्हणजे फॉलोड बाय किंवा पॅरलली त्या जागेत नाईक दीपक सिंग, म्हणजे हे जे आपण चित्र बघतोय, नाईक हे त्यांचं रँक आहे, ज्युनियर ऑफिसर आहेत, म्हणजे ते कमिशन्ड ऑफिसर नाही, ज्युनियर ऑफिसर आहे, खूप छोटी रँक, म्हणजे कमी याची रँक असते. तर ते तिकडे ना त्या एरियामध्ये मेडिकल असिस्टंट म्हणून तिकडे तैनात किंवा कार्यरत होते. ते सगळे जे कोण ज्यांना लागलं होतं, दुखापत नाही म्हणजे प्रॉपर लागलं होतं किंवा इंजुरी झाले होते, दोन्ही बाजूचे म्हणजे भारत पण आणि चीन पण, दोघांच्या सैनिकांचे ना ते नर्सिंग करत होते, किंवा काय बँडेड किंवा असं फर्स्ट एड बँडेज वगैरे, ते बँडेजिंग वगैरे सगळं सुरू करत ते त्यांचं सुरू होतं. आणि ही गोष्ट ना चायनीज जे सैनिक होते ना ते बघत पण होते की हे दीपक सर जे आहेत ना, तिकडे दोघांचं युद्ध सुरू आहे, म्हणजे दोघा पार्टीजचं युद्ध सुरू आहे आर्मीचं. आणि ते त्या सगळ्या म्हणजे इकडनं दगड पडतो, इकडनं विटा येत आहेत, इकडनं अजून काय काय त्यांनी काठ्या वगैरे आणल्या होत्या. तर त्याच्यामध्ये सर जे कोण ज्यांना कोणाला लागलं असेल त्यांना मदत करत होते, कशी जशी जमेल तशी. त्यांच्याकडे सुटकेस वगैरे होतीच, त्यांच्या मेडिकल किट ज्याला म्हणतो आपण, ते सगळे मदत करतच होते. आणि सगळे ते बघतही होते चायनीज लोक. तर त्याच दिवशी संध्याकाळी ही गोष्ट घडत होती, जवळपास दुपारी 2 ते 3च्या दरम्यान ही गोष्ट सुरू, म्हणजे ते युद्ध सुरू झालं. आणि 7:30च्या दरम्यान अजूनच मोठं युद्ध सुरू झालं. तर ते चायनीज लोक काय आहे, त्यांनी जवळपास 1200 त्यांचे काय म्हणूया सैन्य दल अधिक, म्हणजे जे होते तेच आणि अधिक 1200 असे त्यांनी रात्री बोलवले, म्हणजे संध्याकाळी. तर तिकडचं म्हणजे मी संध्याकाळ किंवा रात्र असं का म्हणतोय, कारण की आपण ज्या एरियाची गोष्ट बघतोय ती लडाख प्रांतातली आहे. तर तिकडे एकतर संध्याकाळ ही 5-6च्या नंतर एकदम म्हणजे खूप अंधार होऊन जातो तिकडे. आणि तिकडे जे सगळे पहाडी जे सगळा जो जागा आहे ती काळ्या दगडाची, म्हणजे ब्लॅक, असं त्यांनी म्हटलं की ब्लॅक माउंटन्स. त्याच्यामुळे अंधार आणि ब्लॅक माउंटन्स, त्याच्यात पूर्ण पिच ब्लॅक असतं, काही दिसतच नाही, फक्त आरडाओरडा आवाज येत असतो. तर त्याच्यात त्यांनी त्यांच्या जे काय ते थोडे जे काय त्यांच्याकडे बायनॉक्युलर्स असतील किंवा लाईट्स असतील किंवा जे काय त्यांच्या हालचाली दिसत होत्या किंवा जाणवत होत्या, त्याच्याने त्यांना ते असं कळलं की ते जवळजवळ 1200 ट्रूप्स आहेत चायनाचे, आपल्याकडे धावत येत आहेत. म्हणजे काय म्हणूया आपण असं, म्हणजे जणू काय आपल्याला कुठेतरी जे आता आपण बांगलादेशमध्ये जे काही बातमी बघतोय ना, तशा टाईपचं जवळजवळ वातावरण होतं तिकडे. आणि भयानक किंवा भयानक नको म्हणायला, पण एक अशी विचित्र परिस्थिती होती की आपल्याकडे लोक खूप कमी होते, आपल्याकडे 400च लोक होते जवळजवळ. त्याच्यामुळे 1/3च आपली स्ट्रेंथ होती, आपण खूप आउटनंबर्ड होतो, सिव्हिअरली आउटनंबर्ड. आणि ते राईट, जसं आपण मागे चित्र बघितलं ना, हे त्यांच्याकडे व्यवस्थित गिअर होतं, त्यांच्याकडे हेल्मेट्स होते, त्यांच्याकडे ते स्टिक्स होते, म्हणजे काठ्या होत्या, त्याच्यात बार्ब वायर्स होते, म्हणजे त्याला ते असं याची काटेदार साखळी असं असं काहीतरी करतात ते, त्याच्याने ते असं टच जरी केलं तरी लगेच रक्तच येतं, म्हणजे लागतंच, छिद्रच पडतं अंगाला. आणि विटा होत्या, दगडा होत्या, म्हणजे ते सगळं व्यवस्थित तयारीनिशी आले होते. आणि ते धावत आले ते, म्हणजे म्हणजे विचार करायला पण काय वेळ नव्हता, नुसता आरडाओरडा, केऑस, आरडाओरडा, अंधार आणि गोंधळ, नुसता गोंधळ होता तिकडे, काहीच चालू, म्हणजे जो दिसला त्याला मारायचं. तर याच्यात काय झालं होतं, चायनाच्याच बाजूनी त्यांच्या स्वतःचे लोकच ते म्हणजे त्यांच्याच पायाखाली आले ते, जसं ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्टॅम्पीड म्हणतो तसं ते स्टॅम्पीड झाली चायनाच्याच बाजूनी. आणि त्याच्यात आपण 400 जण दोन्ही बाजून म्हणजे घेरला गेलो आणि फायटिंग सुरू आहे.
आणि कमी दिसतंय, म्हणजे दिसत नाही असं नाही, कमी दिसतंय. आणि त्यांच्याकडे ॲडव्हान्स्ड इक्विपमेंट्स होते. त्यांच्याकडे अजून मी इकडे लिहायचं राहिलं, त्यांच्याकडे एक असा विशिष्ट प्रकारचा एक LED बल्ब होता किंवा असे फ्लॅशलाईट होते की जे खूप असं खूप ब्राईट असं लाईट सोडायचे आणि असं स्पार्क सारखं करायचे, किंवा खूप कमी वेळासाठी खूप जोरात असं प्रकाश करायचा आणि मग एकदम थांबवून टाकायचं. त्याच्याने काय होतं, स्टन झाल्यासारखं होतं, म्हणजे एकदम असं काही सुचतच, काही दिसतच नाही काय, आणि तेवढ्या त्या मिनी सेकंडमध्ये त्याला मारायचं. तर ते चायनाचे लोक असे तयारीनिशी आले होते. आणि हे जवळजवळ तासभर सगळं चाललं. आणि त्या तासाभरामध्ये जे आपले CEO सर होते ते अनट्रेसेबल झाले 8:30 वाजताच्या दरम्यान. 7:30ला सुरू झालं आणि 8:30च्या दरम्यान ते अनट्रेसेबल झाले, कारण की तिकडे म्हणजे भीषण आरडाओरडा होता, म्हणजे केऑस होतं, पूर्ण टोटल केऑस, आणि काही दिसत नव्हतं. या सगळ्या गोंधळात सर कुठेतरी त्यांना काहीतरी लागलं असणार. तर जसं मी आधी म्हटलं, 15,000 फुटाची ती ती ठिकाण आहे, ते 15,000 फुटाच्या ठिकाणावर जागेवरती, आणि सब झिरो टेम्परेचर आहे, मायनसमध्ये टेम्परेचर असतं तिथे कायम. आणि तिथे एकतर ऑक्सिजनच मुळात कमी असतं, म्हणजे वातावरणात किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजनच कमी असतं, प्राणवायू. आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातच कमी ऑक्सिजन घेतलं जातं नॅचरली. तर ते 40%च ऑक्सिजन आपल्या शरीरात राहतं. त्याच्यामुळे काय होतं, जर का आपण एक 100-200 मीटर थोडं भरभर जरी चाललो ना तिकडे, तरी असं वाटतं की आपण मॅरेथॉन करून आलो, की काय अगदी असं छाती पकडून आपण श्वास लागतो आपल्याला, ज्याला म्हणतात धाप लागते, तसं होतं. तर तिकडे ऑलरेडी फिजिकली जेवढं शक्य होतं तेवढं आपण म्हणजे शक्ती वापरून तिकडे सगळं आपले सैन्य तिकडे कार्यरत आहे. आणि त्याच्यात आता फाईट पण करायचं, आणि ते एवढ्या मोठ्या स्केलवरती की 400 आणि समोर 1200 ते 1300. तर काय झालं की रात्री 10:30च्या दरम्यान ना एकदम शांतता पसरली तिकडे. म्हणजे समजा फाईट जी होती ना ती थोडी थोडी हळूहळू कमी होत गेली, कारण की इंजुरीज भरपूर प्रकारे इंजुरीज होत होते, कारण की वाटेल तिथे लागलं ना, म्हणजे वाटेल तिथे मारा बसत होता. असं काही गोळी लागली वगैरे असं नाही, काही डोक्याला लागलं, हाताला लागलं, छातीला लागलं, जोरात, एकाच्या तर जोरात असं ते पुस्तकात म्हटलंय की इतक्या जोरात एक वीट लागली की ती त्याच्या छातीवरती लागली तर त्याला श्वासच घेता येईना, म्हणजे तो बेशुद्धच पडला. इतक्या जोरात त्याला ते लागलं आणि तो असं उडून पडला. इतका म्हणजे आपले जे आर्मीचे जे सैनिक आहेत ते ऑलरेडी इतके फिजिकली फिट असतात, तरी त्यांना इतक्या जोरात लागले की ते उडून पडले. आणि सेम फॉर चायना, त्यांच्या साईडनी पण असंच होत होतं, फक्त त्यांना विटा जे उचलत होते ना तेच विटा मारत होतो आपण, विटा असे काही घेऊन नव्हतो येत. आणि ते आपण पण म्हणजे व्यवस्थित त्यांना प्रत्युत्तर देत होतो. तर 10:30च्या दरम्यान थोडंसं शांतता झाली तिकडे. आणि मग सरांना शोधणं, किंवा जे काही अजून इंजर्ड सोल्जर्स असतील त्यांना त्यांना शोधावं लागेल, तर त्याच्यामुळे ते सर्च ऑपरेशन सुरू झालं. तर हे ना पूर्ण रात्रभर चाललं. आणि मध्यरात्रीच्या दरम्यान ना सरांची बॉडी तिकडे एका ठिकाणी सापडली. पण त्यांना खूप जोराचा मार लागला होता, म्हणजे डोक्यावरती जोरात मार लागला होता. त्यांना असं म्हणतात की एखादा जोरात दगड येऊन लागलाय आपल्याला, असं असं रक्त वाहत होतं, आणि सर बेशुद्ध पडले होते. तर त्यांना त्वरित दुर्बुजच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं, जे थोडंसं 120 किलोमीटर लांब आहे. आणि त्यांचं जे काही ड्युटी होती ती कर्नल रविकांत जे सर होते, त्यांनी नवीन CEO, त्या नवीन कमांडिंग ऑफिसर, त्यांनी टेक ओव्हर केलं. तर त्यांनी पहिला ऑर्डर हे दिला की सर्च अँड रेस्क्यू, तर म्हणजे सर्च ऑपरेशन सुरूच आहे, पहिले जाऊन आपण स्वतःचा एक ऑपरेटिंग पोस्ट किंवा ऑपरेशन पोस्ट तिकडे उभा राहायचा, आणि गोष्टी काय चालू आहेत ना त्याचा थोडासा एक अंदाजा घ्यायचा काय, आणि रिपोर्ट करायचं, फीडबॅक, रिपोर्ट घ्यायचं काय. तर तिकडे ना त्यांना काय दिसलं की चायनाच्या बाजूनी त्यांच्याकडे असं ते जे म्हटलं ना रुडिमेंटरी कॅटापॉल्ट, म्हणजे ते असं एक गुलल टाईप असते की ज्याच्याने असं ते जुन्या पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असेल, तर ते असं एक असं असतं, त्याच्यात दगड ठेवलेला असतो आणि ते असं मागे जातं, मग ते असं फेकलं जातं, दगड असा फेकला जातो जोरात. तर ते चायना वापरत होते. त्याच्यानी बहुतेक बाहुबलीमध्ये घेतलंय ते कॅटापोल्ट जे आहे ना, ते बाहुबलीमध्ये घेतलंय. तर ते ना त्याच्यामुळे ते असे लांबून लांबून असे दगडांचा वर्षाव येत होता, म्हणजे ज्यांनी म्हटलंय ना की पत्थर आने लगे कहीं से, आणि मग त्या लोकांना लागले, आपल्या लोकांना, आणि मग तेच उचलून आपण मारले. तर ते त्या कॅटापोल्टमुळे होत होतं. आणि थोड्या काहीच वेळाने दीपक सरांची पण बॉडी सापडली, त्यांना पण जोरात लागलं होतं. त्यांनी तर काय ना, म्हणजे जसं मागे म्हटलं, त्यांनी चायनीज लोकांची पण मदत केली होती, चायनीज जे सैनिक होते त्यांची पण मदत केली होती, फर्स्ट एड वगैरे केलं होतं त्यांचं. पण असं म्हणतात ज्यांनी त्यांची बॉडी आणली ना, तर बाकीच्यांच्या कशा बॉडीज होत्या की त्यांचं रक्त थोडंसं म्हणजे जुनं, म्हणजे कळतं ते की त्यांना ना तेव्हाच्या तेव्हाच लागलंय त्या इतर लोकांना, आणि त्यांचं रक्त थोडंसं ज्याला आपण म्हणतो ना वुंड किंवा इंजुरी जी असते ती थोडीशी जुनी असते, थोडंसं थिजलेलं रक्त असतं, क्लॉटेड ब्लड
ज्याला म्हणतो. पण सरांच्या बाबतीत असं होतं, दीपक सरांच्या बाबतीत, की त्यांचं रक्त एकदम फ्रेश होतं, म्हणजे ताजा ताजाच जर म्हणजे आत्ताच जणू काही त्यांना इंजुरी झाली. तर असं म्हटलं जातं की त्यांना कदाचित त्यांनी चायनीज लोकांनी मदत तर करून घेतली, बँडेड बिंडेड सगळं करून घेतलं, मग नंतर त्यांना कॅप्चर केलं, त्यांना घेऊन गेले आणि मग नंतर त्यांना मारलं असं म्हणतात, असं त्यांचं सस्पिशन आहे. पण त्यांनी जवळजवळ 30 लोकांची तिकडे त्यांचा त्यांचा लिटरली जीव वाचवला होता, बँडेड आणि फर्स्ट एड करून. जे काय म्हणजे सलाईन लागत असेल तर सलाईन, जे काय त्यांच्या मेडिकल किटमध्ये होत असेल, जी काही शक्य होत असेल तितकी मदत. पण आता कसं आहे, हे पण एक रिस्की म्हणजे गोष्ट असते की जिथे ऍक्च्युअल भिडत सुरू आहे, मारामारी सुरू आहे, तिकडनं वरनं असे दगड वगैरे पडतायत आणि लोक असे उडून वगैरे पडतायत, त्यांना लागतंय. त्यांचा जेव्हा लागतं ना आपल्याला, तेव्हा आपण कसं असं जोरात म्हणतो, आपल्याला लागत असतं, दुखत असतं. तर असे म्हणजे 1200 अधिक आणि 400, तर जवळपास 2,000 लोकांची जर का अशा अचानक आरडाओरडी असेल तर किती आपल्याला स्वतःचा आवाज ऐकू येणार नाही, असं त्यांनी म्हटलं. आम्हाला स्वतःचा आवाज ऐकू येत नव्हता, इतका आरडाओरडा होता. तरी त्यांनी त्यांचं जे काही काम होतं ते त्याच्या कामाकडे लक्ष देऊन त्यांनी जवळजवळ 30 लोकांचा जीव वाचवला त्या ठिकाणी. आणि याच कामगिरीसाठी नाईक दीपक सिंग यांना वीरचक्र प्रदान करण्यात आलं. आणि आपले जे संतोष बाबू सर आहेत, कर्नल सर, त्यांना महावीर चक्र देण्यात आलं, प्रदान करण्यात आलं आपल्या सरकारद्वारे. तर याच्यात गंमत अशी माहिती आहे, गंमत नाही म्हणजे आपण असं म्हणूया की एक अशी जमेची बाजू काय आहे, की हे वीर चक्र आणि महावीर चक्र ना वॉर टाइम गॅलेंट्री अवॉर्ड, म्हणजे युद्ध जेव्हा होतं ना त्याच्यानंतर जे मेडल दिलं जातं कामगिरीबद्दल, ते ते मेडल्स आहेत. म्हणजे आधी कसं असायचं की पीस टाइम गॅलेंट्री अवॉर्ड मिळायचे, म्हणजे कीर्ती चक्र, शौर्य चक्र आणि अशोक चक्र. तर या युद्धामध्ये आणि असे अनेक जे काही क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेशन झालेत किंवा ऑपरेशन झालेत ना भारत पाकिस्तान, तर तेव्हा पीस टाइम गॅलेंट्री मिळालेली आहे आपल्या ऑफिसर्सला किंवा सैनिकांना. पण याच्यात वैशिष्ट्य हे होतं की यांनी म्हणजे सरकारने वॉर टाइम, म्हणजे युद्ध आहे, आम्ही हे युद्ध समजतो, अशा पद्धतीनं अवॉर्ड किंवा अवॉर्ड नाही, मेडल प्रदान केलं. आणि हे जगप्रसिद्ध होतं. जेव्हा पण मेडल मिळतं ना कुठल्याही देशाच्या सैनिकाला, जगप्रसिद्ध होतं कुठल्या प्रकारचं मेडल आहे, अच्छा वॉर टाइम, अच्छा म्हणजे भारत तुम्ही हे समजताय की हे युद्ध होतं असं समजताय, असं जग विचारतं. जग म्हणजे कोण? अमेरिका आणि असे त्यांचे मित्र देश. आणि मग त्यांचं कसं थोडंसं नातं चीनसोबत पण थोडंसं हेच आहे ना. तर ते म्हणून अच्छा म्हणजे भारत तुम्ही युद्ध समजता, चीन युद्ध समजता का हो, तुम्ही युद्ध समजता का? पण चीनचं ऑफिशियल स्टेटमेंटच नाही. त्यांनी खूप जो आकडा आहे ना त्यांच्या शहीद झालेल्या जवानांचा, तो त्यांनी खूप कमी ठेवला आहे. आणि आपण जो झाला तोच ठेवला आहे. एक असं 20 ते 30 असं काहीतरी आकडा आहे तो. काय काय म्हणूया आपण त्याला, डिप्लोमॅटिक टाईज किंवा राजकीय एक थोडंसं ना, भारत आणि चीन थोडंसं असं ते म्हणलं थोडं सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळे सगळंच खरं खरं सांगायचं नाही किंवा खरं खरं सांगता येत नाही, म्हणून त्या गोष्टींना मीडियापर्यंत पोहोचत नाही आपल्याला. भारत पाकिस्तान कसं क्रिकेटची मॅच पण पोहोचते, आत्ता जॅव्हेलिन म्हणजे ऑलिम्पिक्सची पण गोष्ट पोहोचली होती, ती कुठच्या कुठपर्यंत नेली त्यांनी, की भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान. पण भारत चीन असं एकदम नको 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 त्याच्याबद्दल नको बोलू असं असं मीडिया म्हणण्यापेक्षा ते ते नातंच असं विचित्र आहे ते भारत आणि चीन, की आपल्याला चीनची गरज आहे, चीनला आपली गरज आहे, पण ते असं गरज नसल्यासारखं दाखवतात आणि असल्या काहीतरी गोष्टी करून ठेवतात. त्यांचे जास्ती जवान आपण मारले गेले होते या सगळ्या युद्धामध्ये, जरी ते आउट नंबर होते तरी. कारण की त्यांना स्किलच नाही यार, त्यांना स्किल नाही, सिरियसली स्किल नाही. त्यांनी शेवटचं युद्ध कधी ते लढले फुल स्केलवरती वॉरवरती ते कधी गेले, युद्धावरती कधी गेले, त्यांनाच त्यांचं माहिती नाही. ते नुसतं संख्याबळ वाढवत चालले आणि पैसा मॅन्युफॅक्चरिंगनी याच्या त्याच्याने जे काय त्यांचं इकॉनॉमिकल हे असेल त्याच्याने ते पैसा आणतात आणि तो सगळा पैसा ना डिफेन्समध्ये टाकून देतात, सिक्युरिटी आणि डिफेन्समध्ये, इक्विपमेंट्समध्ये आणि अपडेशन्समध्ये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. पण ते कधी युद्ध लढले काय त्यांनाच त्यांचं आठवत नाही. पण आपण कसं युद्धामध्ये भरपूर एक्सपिरियन्स आहोत, त्याच्यामुळे जरी आपण म्हणू की आपण आउट नंबर्ड होतो तरी आपण त्यांना मागे ढकललं, म्हणजे सक्सेसफुली त्यांना त्यांच्या प्रांतात बाहेर ढकललं. त्यांच्या ते LAC म्हणतात त्याला, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, त्यांच्या बाजूला ढकललं, त्यांच्या बाजूला. त्याच्यानंतर भरपूर लोकसभेमध्ये पण आणि राज्यसभेमध्ये पण त्यावेळेस जून 2020 आणि 2021च्या दरम्यान, कोविडचाच काळ होता, तेव्हा भरपूर म्हणजे राडा झाला आपल्या याच्यात, आपल्या संसदेत, की अरे तुम्ही तर म्हणता की चीनचं युद्ध असं झालं
एकीकडे म्हणतात की चीनला आपण तुम्ही मागे ढकललं, पण एकीकडे म्हणतात की तुम्ही युद्धच केलं वीर चक्र आणि महावीर चक्र देऊन. म्हणजे ते जे विरोधक आहेत त्यांनी जरा धारेवर धरण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळं फ्लॉप झालं. तर तर ते एक महत्वाची बाजू आहे की आधीच्या सरकारांनी जे केलं ना त्याच्या नीट विपरीत आपण घडवून आणतोय गोष्टी, की नाही आमचं युद्ध होतं, हे युद्ध होतं, तुम्ही तुम्ही सुरू केलेलं युद्ध होतं, अशा टाईपचं. तर असं ते सगळं हा प्रसंग होता. आणि त्याचा अभ्यास करत असताना पण आणि स्वाध्याय करत असताना पण फार छान वाटलं. आणि खरं तर खूप अभिमान वाटतो जेव्हा आपण आपल्या सैनिकांचं आणि जसं म्हटलं सुरक्षा यंत्रणेचं आणि सरकारी निर्णयांचं, राजकीय निर्णयांचं, जेव्हा अशा गोष्टी बघतो आणि अत्यंत विकट अशा परिस्थितीमध्ये उचित, म्हणजे काय म्हणा, उचित मार्गाने आणि उचित इन द सेन्स मर्यादेत राहून माणुसकीला जपून, नुसतंच माणुसकीला जपून नाही तर डिप्लोमॅटिक आणि राजकीय जे काय हेतू किंवा जे असतं ना ते गोष्टी व्यवस्थित बॅलन्स करून आपण ते युद्ध जिंकलं, हे वैशिष्ट्य आहे या युद्धाचं. आणि हेच असंच वैशिष्ट्य आपल्या देशाचं आहे आणि संस्कृतीचं आहे. कारण की जसं आपण पाहिलं जे नाईक दीपक सर होते, जे मेडिकल तिकडे असिस्टन्स करत होते, त्यांनी कोण कोणाला लागलंय वगैरे ते काय बघितलं नाही. त्यांनी त्यांची ड्युटी तेव्हा त्यांचं कर्तव्य त्यांनी निभावलं, की हो तुला लागलंय ना, तुला मी बँडेज देणार, अशा टाईपचं. आणि त्यांनी त्यांना रिवाईव्ह करण्याचा भरपूर प्रयत्न केला, की अरे तुला बँडेज दिले, आता उठा आणि तुमच्या चायनीज लोकांना सांगा की अरे युद्ध करू नका बाबा, तुम्ही तुमचं जा. आपण मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन बिन केलंय ना, हातमिळवणी केली ना, इतक्या मीटिंग केल्या ना, जा बरं सांगा बरं. पण त्यांचा दुर्दैव असं की त्यांचा इंटरप्रिटर त्याच्यात खूप त्याला लागलं होतं आणि नंतर तो गेलाही. तर असं की तत्व किती अल्टिमेट लेवलचे असायला पाहिजे हे आपल्याला बघायला मिळतं. आणि सेल्फलेस, ज्याला म्हणतो सेल्फलेस सर्व्हिस, ही आपल्याला बघायला मिळते. आणि अशाच पराक्रमांच्या गोष्टी आपण पुढे बघूच आणि एक्सप्लोर करतच राहू. जे काही बोलणं झालं ते भारत मातेला आणि भारत मातेच्या आणि स्वामीजींच्या चरणी अर्पित करतो आणि थांबतो. जय हिंद, वंदे भारत, हरिओम. क्षितिजने फारच छान माहिती दिली. आत्तापर्यंत गलवान खोऱ्यामध्ये ही काय चकमक झाली तेव्हा तिथे एक्झॅक्टली काय झालं, लाठ्या काठ्या दगड वापरून मारामारी झाली, पण बंदुकीची एक वेगळी काय वापरली. तर त्यासाठी सर्टन एक प्रोटोकॉल असतो जो आपण आपल्यासाठी डिफाईन केलाय, त्यांनी डिफाईन केलाय, त्यावर ॲग्रीमेंट झालेलं असतं. तो आपण तर फॉलो करतो. त्यासाठी फॉलो होईल का नाही असं कधी सांगता येत नाही. ती गोष्ट त्यांनी खरंच छान अगदी एक्सप्लेन केली. याबद्दल जस्ट दोन एक ऑब्झर्वेशन होती जी वाचली होती, की सीओ जो असतो म्हणजे कमांडिंग ऑफिसर, ही इज लाईक अ फादर फिगर टू द होल प्लाटून. त्यामुळे त्यांना जेव्हा काही हानी झाली तेव्हा मग त्यानंतर आपल्या जवानांनी जी त्या साईडची हानी केली चायनाची, ती खूप जास्त होती. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण वेन इट कम्स टू पॉलिटिक्स तेव्हा आपण सांगतो की हां इतकं सगळं होतंय चायनामध्ये आमचं असं आहे, तरी वी हॅव नॉर्मल रिलेशन्स. पण सध्या आपण जे करतोय की नाही, वी डोंट हॅव नॉर्मल रिलेशन्स, चायनाबरोबर आमचे रिलेशन नॉर्मल नाही आहेत, हे जेव्हा तुम्ही एक्नॉलेज करता तेव्हा ते ॲक्च्युली चायनाची नाचक्की होते. सो वी आर ॲक्च्युली गुड टू हॅव द गव्हर्नमेंट एक्नॉलेजिंग दॅट द रिलेशन्स आर नॉट नॉर्मल. क्षितिजा हा स्वाध्याय खरंच खूप छान होता.